नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 10th अल्जेब्राचा 1.2 प्रॅक्टिस सेट आज घेणार आहोत। यापूर्वी 1.1 हा प्रॅक्टिस सेट चॅनलवरती अपलोड आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आता 1.2 मध्ये बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला इक्वेशन दिलेली x + y = 3, त्याच्यावरतून हा टेबल कंप्लीट करायचा आहे। सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला इक्वेशन दिलेली x - y = 4, त्याच्यावरतून आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे। ओके, सिंपल आहे एकदम। बघा आता इथे आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे, y ची फाइंड आउट करायची या इक्वेशनचा यूज करून। म्हणजे आपल्याला x च्या जागी काय पुट करायचं या इक्वेशन मध्ये, इक्वेशन काय आहे आपली, x + y = 3, x च्या जागी पुट करायची आपल्याला 3। ओके, या इक्वेशन मध्ये म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल। मग x च्या जागी आपण 3 ठेवले, 3 + y = 3, मग y = हे इथं ऑलरेडी 3 आहे, हे 3 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल। मग y = 3 - 3 0 येईल। ओके, मग काय आलं इथं, 0 आलं, म्हणजे 3, 0। आता बघा परत काय करायचं, आपल्याला हीच इक्वेशन यूज करायची आहे, x + y = 3। ओके, आणि या इक्वेशन मध्ये आपल्याला इथं y ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, इथे x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। म्हणजे आता y ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, इथे x ची व्हॅल्यू 3 दिली होती, तर x = 3 ठेवलं। आता y ची व्हॅल्यू 5 दिलेली, तर y = किती ठेवायचं, 5 ठेवायचं। मग इक्वेशन काय, x + y च्या जागी काय पुट करायचं आपल्याला, 5 = 3। मग x = 3, हे +5 तिकडे गेल्यावर -5, मग x = 3 मधून 5 जात नाही, मग 5 मधून 3 काढायचे आणि मोठ्या नंबरचा सिंबल द्यायचा। आता 5 मधून 3 गेले, 2 उरले, मोठ्या नंबर सिंबल -2। मग x ची व्हॅल्यू काय आली, -2 आली। मग इथे x, y काय येईल, -2, 5। ओके, आता परत इथं y ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, 3 दिलेली आहे। याच इक्वेशनचा यूज करून परत आपल्याला काय करायची आहे, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। मग इक्वेशन काय आपल्याकडे, x + y = 3। ओके, आपल्याला y च्या जागी काय पुट करायचं आहे, y = 3। मग y च्या जागी 3 पुट करूयात आपण, x + y च्या जागी 3 = इकडे काय 3, आता हे +3 तिकडे गेल्यावर -3, मग x = 3 - 3, मग x = 3 - 3 0, काय आली इथे x ची व्हॅल्यू 0 आली। आता इथं काय येईल, मग x, y 0, 3 येईल। ओके, एकदम सिंपल आहे। हा क्वेश्चनही तसाच आहे, इथं आपल्याला या इक्वेशनचा यूज करायचा आहे आणि हा टेबल कंप्लीट करायचा आहे। बघा आता इथं y ची व्हॅल्यू आपल्याला 0 दिलेली आहे, आपल्याकडे इक्वेशन काय आहे, x - y = 4, y ची व्हॅल्यू काय, y = 0। ओके, मग आता या इक्वेशन मध्ये y = 0 पुट करायचं आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची। मग x - y च्या जागी 0 = 4, 0 ला काही व्हॅल्यू असते का, नाही, संपलं ते। इथं काय राहिलं, मग x राहिलं, इकडे 4 आहे, मग याची व्हॅल्यू किती आली, 4 आली। त्यानंतर आता इथे x काय दिलेला आहे, -1 दिलेला आहे, इक्वेशन हीच वापरायची, x - y = 4। ओके, मग इक्वेशन हीच यूज केली आपण, x च्या जागी काय ठेवायचे आपल्याला, -1 ठेवायचे। ओके, मग आपल्याकडे इक्वेशन काय आहे, x - y = 4 आहे, आपल्याला आता y फाइंड आउट करायचा आहे, x = आपल्याकडे -1 आहे। मग बघा आता या इक्वेशन मध्ये x च्या जागी काय ठेवायचे, -1 आणि हे -y = 4। आता बघा -1 तिकडे गेल्यावर +1, -y = 4 + 1, -y = 4 + 1 5। आता या व्हॅरिएबलचा जो सिंबल तो इथे जाईल, y = -5। काय भेटले आपल्याला, y = -5। बघा इथं काय केलं आपण, 4, 0 लिहिलं, x, y 4, 0, इथं -1, -5 लिहावं लागल, आणि इथं 0, बघा कंप्लीट केले आपण दोन्ही टेबल। इथे आपल्याकडे कशाची व्हॅल्यू नव्हती, आपल्याकडे इथे y ची व्हॅल्यू नव्हती, ती फाइंड आउट केली आपण। इथे आपल्याकडे काय नव्हतं, x ची व्हॅल्यू नव्हती, ती फाइंड आउट केली आपण। इथे आपल्याकडे काय नव्हतं, x ची व्हॅल्यू नव्हती, ती फाइंड आउट केली आपण। ओके, त्यानंतर इकडे बघा इथे काय नव्हतं आपल्याकडे, इथे आपल्याकडे y ची व्हॅल्यू
कशाची व्हॅल्यू नव्हती, एक्सची व्हॅल्यू नव्हती. इथे आपल्याकडे कशाची व्हॅल्यू नव्हती, वायची व्हॅल्यू नव्हती, ती फाइंड आउट केली आपण आणि अशा पद्धतीने आपण टेबल कंप्लीट केले. सेकंड क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. सेकंड क्वेश्चन असा आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता हे इक्वेशन ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. खूप सिंपल आहे बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. इथे काय करायचं आता आपल्याला प्रत्येक इक्वेशनसाठी एक टेबल बनवायचा. त्या टेबलवरून आपण कन्सिडर करायचे पॉईंट ए बी सी आणि या पॉईंट ए बी आणि सी चे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट मिळवून घ्यायचे. ओके, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट मिळवून घेतल्यानंतर ते पॉईंट ग्राफवरती प्लॉट करायचे, जॉईन करून एक त्याची लाईन काढायची. त्याच्यानंतर एक्स वाय इज इक्वल टू 4 या इक्वेशनसाठी एक वेगळा बॉक्स बनवायचा. त्याच्यानंतर त्याच्यात पण पॉईंट आपण पी क्यू आर असे पॉईंट कन्सिडर करून घ्यायचे सारखे. त्याच्यानंतर या इक्वेशनचा यूज करून त्या पी क्यू आरचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करून घ्यायचे आणि ते कोऑर्डिनेट काय करायचे, ग्राफ बुकवरती काय करायचे, प्लॉट करायचे आणि त्याची लाईन काढायची. मग या इक्वेशनचा लाईन आणि या इक्वेशनची लाईन जिथे इंटरसेक्ट होते तिथल्या त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजेच काय, सोल्युशन ऑफ दिस टू सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, बघा मग आता इक्वेशन आपल्याकडे पहिली आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. साठी हा बॉक्स घेतला. याच्यामध्ये आपण काय करायचं, एक्सचे जे कोऑर्डिनेट आहे ते मनाने कन्सिडर करायचे. -1 0 आणि 1 छोट्यात छोटे घेतले. त्याचं रिझन असं की आपल्याला सॉल्व करायला सोपं जातं. मग आता एकदा काय करायचं आपल्याला पॉईंट ए साठी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. पॉईंट ए साठी एक्स इज इक्वल टू काय घ्यायचं, -1 घ्यायचं. बरोबर, म्हणजे आपल्याला वाय भेटेल इथे. मग एक्स जागी काय ठेवले, -1 प्लस वाय इज इक्वल टू 6. -1 इकडे -1 तिकडे गेल्यावर +1. वाय इज इक्वल टू 6 + 1. वाय इज इक्वल टू किती आले, 7 आले. ओके, मग इथं वाय कोऑर्डिनेट काय आला, 7 आला. एक्स कॉमा वाय काय येईल, -1, 7 आले. भेटले आपल्याला ए चे कोऑर्डिनेट. एचा एचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे तर -1 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे तर 7 आहे. ओके, आता पॉईंट बी साठी बघूयात आपण. इथं आपल्याकडे इक्वेशन तर तीच आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. आता आपल्याकडे एक्स कोऑर्डिनेट काय याचा, बी पॉईंटचा 0 आहे. मग एक्सच्या जागी काय ठेवायचे, 0 ठेवायचे. प्लस वाय इज इक्वल टू 6. 0ला काही व्हॅल्यूज नसते. मग वाय इज इक्वल टू किती येईल, 6 येईल. मग बघा इथे किती आले, 6. 0, 6. ओके, मिळाले आपल्याला बीचे कोऑर्डिनेट. बीचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 6 आहे. त्याच्यानंतर बघा पुढे पॉईंट सी साठी एक्सचा जो कोऑर्डिनेट आहे तो 1 आहे. मग आपल्याकडे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्सच्या जागी काय ठेवायचे, 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. आता हे जे +1 आहे हे तिकडे गेल्यावरती काय होईल, -1 होईल. वाय इज इक्वल टू 6 - 1. वाय इज इक्वल टू किती आले, 5 आले. ओके, मग इथे वाय कोऑर्डिनेट किती आला, 5 आला. मग पॉईंट सी चे जे कोऑर्डिनेट आहे ते 1, 5 आले. आता या इक्वेशनचे आपल्याला तिन्ही पॉईंटचे तिन्ही कोऑर्डिनेट भेटले. आता आपण या इक्वेशनचे पण कोऑर्डिनेट मिळवून घेऊयात, म्हणजे आपल्याला ग्राफ बुकवरती ते पॉईंट प्लॉट करायला सोपे जाते. आता बघा याच्यासाठी पण एक बॉक्स बनवून घेऊयात आपण. इथे असतात एक्स कोऑर्डिनेट, इथे असतात वाय कोऑर्डिनेट, इथे एक्स कॉमा वाय. असं कन्सिडर करू की हे जे पॉईंट हे पी क्यू आर पॉईंट आहे. ओके, मग आपण परत याचे पण जे एक्स कोऑर्डिनेट ते मनाने कन्सिडर करायचे, -1 0 1, कारण आपल्याला सॉल्व करायला सोपं जातं. मग आता याचा आपल्याला वाय कोऑर्डिनेट काढायचा. एक्स कोऑर्डिनेट आपल्याकडे -1 आहे. मग वाय कोऑर्डिनेट काढायचं. इक्वेशन काय आपल्याकडे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. मग एक्सच्या जागी काय पुट करायचे आपल्याला, -1. एक्सच्या जागी काय पुट करायचे, -1. -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. -1 इकडे -1 आहे, तिकडे गेल्यावर +1 होतील. इकडे काय राहील, -y इज इक्वल टू 4 + 1. इकडे काय राहिलं, -y इज इक्वल टू 4 + 1 5. आता हा जो सिम्बॉल आहे व्हेरिएबलचा तो कोऑर्डिनेटला देऊन टाकायचा. y इज इक्वल टू -5. मग वायची व्हॅल्यू किती आली, -5. म्हणजेच -1, -5
5 असे पॉईंट पी चे कोऑर्डिनेट आले. आता काय करायचं आहे आपल्याला, पॉईंट क्यू चे कोऑर्डिनेट काढायचे आहे. पॉईंट क्यूचा एक्स कोऑर्डिनेट आहे 0. इक्वेशन काय आहे आपल्याकडे, x - y = 4. आता आपल्याला पॉईंट क्यूचा y कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल, x च्या जागी 0 ठेवावं लागेल, म्हणजे आपल्याला y कोऑर्डिनेट भेटेल. x च्या जागी 0 ठेवले, 0 - y = 4. आता 0ला काही व्हॅल्यूज नाही आहे, हा जो मायनस सिम्बॉल आहे तो तिकडे जाईल, -4. म्हणजेच y चा कोऑर्डिनेट काय आला इथं, -4 आला. त्याच्यानंतर इकडे आता पॉइंट आर साठी आपण y कोऑर्डिनेट काढून घेऊयात. ओके, एक मिनिट. क्यूचे आपल्याला दोन्ही कोऑर्डिनेट भेटले 0, -4. आता पॉइंट आर साठीचे कोऑर्डिनेट काढून घ्यायचे आपल्याला. आर साठीचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, x = 1 आहे. इक्वेशन काय आहे आपल्याकडे, x - y = 4. x च्या जागी किती ठेवायचे, x च्या जागी 1 ठेवायचे, 1 - y = 4. आता +1 तिकडे गेल्यावर -1, इथे काय राहिले, -y = 4 - 1 -y = 4 - 1 3. आता हा जो मायनस सिम्बॉल आहे व्हेरिएबलचा, तो त्याच्या व्हॅल्यूला जाईल, y = -3. ओके, म्हणजे इथं काय आलं, y = -3. म्हणजे आर चे जे कोऑर्डिनेट आहे, एक्स कोऑर्डिनेट आला 1 आणि y कोऑर्डिनेट आला -3. हे तुम्हाला वेगळं सांगायचं काम नाही की कुठल्याही कोऑर्डिनेटचा, कुठल्याही पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट पहिले आणि y कोऑर्डिनेट नंतर असं लिहावं लागतं. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं आता रफ ग्राफ काढून घेतला आहे. आता आपण काय करूयात, पहिल्या इक्वेशनचे x + y = 6 या इक्वेशनचे तिन्ही पॉईंट इथं प्लॉट करून घेऊयात. त्यानंतर मग इक्वेशनचे सेकंड इक्वेशनचे तिन्ही पॉईंट इथं प्लॉट करून घेऊयात आणि मग ते जॉईन करून घेऊयात. बघा आता याचा ए पॉईंट, याचे कोऑर्डिनेट काय, -1, 7. म्हणजे एक्स ॲक्सिसवर काय शोधायचं आपल्याला, -1 इकडे आणि y ॲक्सिसवर काय शोधायचं आपल्याला, +7 इथे, बरोबर आहे. मग इकडे याच्या रेंजमध्ये आलं पाहिजे आणि इकडे 7च्या रेंजमध्ये आलं पाहिजे. इथं आला पॉईंट या इक्वेशनचा पहिला पॉईंट ए. त्यानंतर बघा इकडून जर बघितलं तर -1च्या रेंजमध्ये, इकडून जर बघितलं तर 7च्या रेंजमध्ये असे प्लॉट करायचे पॉईंट. त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे सेकंड पॉईंट प्लॉट करूयात आपण. याचा एक्स कोऑर्डिनेट काय 0 आहे. ज्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 येत असतो तो कोऑर्डिनेट वाय ॲक्सिसवर येतो आणि ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर येत असतो. मग याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट काय 6 आहे, इथं आला हा पॉईंट 6 वरती. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आपण प्लॉट करून घेऊयात. याचा एक्स कोऑर्डिनेट काय 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय 5 आहे, इथे येत होतो. बघा आलं रेंजमध्ये, इकडं एक्स कोऑर्डिनेटच्या 1च्या आणि वाय कोऑर्डिनेटच्या +5च्या रेंजमध्ये आलं. आता हे तिन्ही पॉईंट काय करायचे, यांच्यातून जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आपण. इथे थोडंसं मागे पुढं होऊ शकतं कारण इथं ॲक्च्युअल माझ्याकडे ग्राफ नाही आहे. चलो ही लाईन ड्रॉ केली आपण. ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे, x + y = 6 ची आहे. आता दुसरी लाईन ड्रॉ करूयात आपण x - y = 4 ची. तिचा पहिला पॉईंट काय, पहिल्या पॉईंटसाठी काय शोधायचं, x कोऑर्डिनेट काय -1 इथे, y कोऑर्डिनेट काय -5 इथे. इथे आला हा पॉईंट, x कोऑर्डिनेट -1, y कोऑर्डिनेट -5. दुसरा पॉईंट काय आहे, आता याचा x कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे y ॲक्सिसवर येणार. y ॲक्सिसवर कुठे येणार, y कोऑर्डिनेट काय -4 इथे येणार. त्यानंतर तिसरा पॉईंट प्लॉट करूयात आपण ज्याचा x कोऑर्डिनेट 1 आहे आणि y कोऑर्डिनेट -3 आहे इथे. आता या तिन्ही पॉईंट मधून जाणारी स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. मी परत सांगतोय, माझं ॲक्च्युअल येणार नाही कारण इथं ॲक्च्युअल ग्राफ नाही, मेजरमेंटमध्ये थोडंसं अप्रॉक्सिमेट आपल्याला पकडावं लागणार आहे.
आता या दोन लाईनचा इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे त्याचे एक्स कोऑर्डिनेट काय येतं तर एक्स येतं, आपलं 5 येतं, बरोबर आहे, कारण त्या रेंजमध्ये आहे. जर तुम्ही ग्राफ बुकमध्ये ॲक्च्युअल काढलं तर एक्झॅक्ट तिथेच येईल ते. त्यानंतर वाय कोऑर्डिनेट जो आहे तो 1 आहे, म्हणजे याचे जर कोऑर्डिनेट बघायचे या पॉईंटचे आपल्याला तर 5,1 आहे. म्हणजे या इक्वेशनचं जे सोल्युशन आहे किंवा आन्सर आहे x इज इक्वल टू 5, कारण x कोऑर्डिनेट पहिला असतो, y कोऑर्डिनेट इज इक्वल टू किंवा y ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. इक्वेशन सॉल्व. चला आता सेकंड क्वेश्चन असा आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये अशा दोन इक्वेशन आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड x मायनस वाय इज इक्वल टू 3. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायची याही इक्वेशन. ओके, मग याच्यासाठी परत आपल्याला पहिल्यासारखं तेच करावं लागेल. प्रत्येक इक्वेशनसाठी बॉक्स बनवावं लागेल आणि त्याच्यावरतून त्या लाईनच्या आता हा बॉक्स पहिल्या इक्वेशनसाठी घेऊयात. x प्लस वाय इज इक्वल टू 5 साठी इथं x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट x कॉमा वाय. इथं आपण xचे कोऑर्डिनेट नेहमी कन्सिडर करून घेतो -1 0 1, जेणेकरून आपल्याला ते सॉल्व करायला सोपं जातं. ओके, आता बघा आपल्याकडे इक्वेशन काय आहे. इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5. इथे आता पहिल्या पॉईंटसाठी x ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, x इज इक्वल टू -1 घ्यायचं आहे. मग x च्या जागी -1 ठेवू. -1 प्लस वाय इज इक्वल टू 5, -1 तिकडे गेले +1, y इज इक्वल टू 5 + 1, y इज इक्वल टू 6, -1, 6. त्याच्यानंतर इथे आता x ची व्हॅल्यू दुसऱ्या पॉईंटसाठी 0 आहे. इक्वेशन आपल्याकडे x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. x च्या जागी काय ठेवायचे आपल्याला 0 ठेवायचे. 0 प्लस वाय इज इक्वल टू 5, म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली 5 आली. मग दुसऱ्या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आले 0,5 आले. त्यानंतर तिसऱ्या कोऑर्डिनेटचे जे पॉईंट आहे ते कसे बघा, x इज इक्वल टू 1 आहे. आपल्याकडे इक्वेशन काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. x च्या जागी किती ठेवायचे 1 प्लस वाय इज इक्वल टू 5. x च्या जागी 1 ठेवले, हे +1 तिकडे गेले मायनस झाले. y इज इक्वल टू 5 - 1, y इज इक्वल टू उरले 4. 1,4 असे या पॉईंटचे कोऑर्डिनेट आले. 1 आपण ऑलरेडी होतो तिथे, 4 आपण आत्ता मिळवलं. त्याच्यानंतर बघा सेकंड इक्वेशनसाठी पण एक बॉक्स बनवून घेऊया आपण आणि मग तिथून आपण 3 पॉईंटचे x आणि y कोऑर्डिनेट फाइंड आउट करूयात, ते प्लॉट करूयात आणि मग आपण आपल्या प्रॉब्लेमला पुढे सॉल्व करूयात. बघा इथं x, y, इथं x, y. आता इथे आपण तेच करायचे प्रत्येक ठिकाणी जे करतो आपण. -1 0 आणि 1 असे याचे एक्स कोऑर्डिनेट कन्सिडरच करून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं बाळांनो बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला वायचे कोऑर्डिनेट काढायचे. इक्वेशन काय आपल्याकडे आता, हे इक्वेशन सेकंडसाठी आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 3 साठी. मग आता इथे x इक्वल टू किती आहे -1 आहे. इक्वेशन काय आपल्याकडे x मायनस वाय इज इक्वल टू 3. x काय ठेवायचे -1 - वाय इज इक्वल टू 3. आता हे -1 तिकडे गेले +1, -y इज इक्वल टू 3 + 1, -y इज इक्वल टू 4. हा मायनस सिम्बॉल त्याला जाईल, y इज इक्वल टू -4 येईल. मग इथे या पॉईंटचा y कोऑर्डिनेट काय आला -4 आला. मग x कोऑर्डिनेट -1 आणि y कोऑर्डिनेट -4. त्याच्यानंतर परत आता इथे x कोऑर्डिनेट आपण घेतलेला आहे 0, y कोऑर्डिनेट फाइंड आउट करून घेऊयात. इक्वेशन आहे आपल्याकडे x मायनस वाय इज इक्वल टू 3. इथे x ची व्हॅल्यू 0 - वाय इज इक्वल टू 3. हा आता 0ला व्हॅल्यूच नसते. आता y हे जे मायनस सिम्बॉल आहे हा त्याच्या कोऑर्डिनेटला जाईल, y इज इक्वल टू -3. बरोबर आहे. मग काय लिहितं y इज इक्वल टू -3 आलं, 0, -3. त्याच्यानंतर
एक्स इज इक्वल टू काय करायचं, एक्स इज इक्वल टू 1 घ्यायचं या पॉईंटसाठी. इक्वेशन काय आपल्याकडं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे. खूप सिम्पल आहे. एक्स जागी किती ठेवायचे, 1 मायनस वाय इज इक्वल टू 3. हे -1 तिकडे गेले +1 होईल. सॉरी, हे +1 आहे, तिकडे गेल्यावर ते -1 होईल. मायनस वाय इज इक्वल टू 3 -1 मायनस वाय इज इक्वल टू 3 -1 2. बरोबर. आता हा जो सिम्बॉल आहे मायनस सिम्बॉल त्याच्या व्हॅल्यूला जाईल y इज इक्वल टू -2. एक्स कोऑर्डिनेट त्याचा 1 असताना y कोऑर्डिनेट त्याचा -2 आला. 1, -2 त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आले. आता आपण या इक्वेशनची लाईन काढून घेऊया. नंतर या इक्वेशनची लाईन काढून घेऊया. नंतर ते ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तर पॉईंट बघूया कोणता आहे आणि त्याचे एक्स कोऑर्डिनेट कोणते आणि वाय कोऑर्डिनेट कोणते तेही बघूया. ओके. मग बघा आता याचा पहिला पॉईंट आपल्याला पुट करायचा आहे -1,6. एक्स ॲक्सिसवर काय शोधायचं आपल्याला, -1. वाय ॲक्सिसवर काय शोधायचं आपल्याला, +6. इथे येत आहे. त्यानंतर 0, -5 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 0, हा वाय ॲक्सिसवरती काय शोधायचे 5. ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे तो वाय ॲक्सिसवर येतो, हे मी पहिलेच सांगितलंय. त्याच्यानंतर या पॉईंटसाठी एक्स ॲक्सिसवर +1 शोधायचे आणि वाय ॲक्सिसवर +4 शोधायचे. इथं येईल ते. ओके. आता याच्यातून जाणारी रेषा लाईन काढून घ्यायची या पॉईंटमधून जाणारी. पहिल्या इक्वेशनची लाईन आपली कन्स्ट्रक्ट करून झाली, पॉईंट प्लॉट करून लाईन काढून झाली. आता दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट आपण प्लॉट करूयात आणि लाईन काढून घेऊयात. बघा दुसऱ्या इक्वेशनचा पहिला पॉईंट काय, -1, -4 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती आपल्याला -1 शोधायचे आणि वाय ॲक्सिसवरती पण -4 शोधायचे. इथं येईल ते बघा, -1 -4. दुसरा पॉईंट 0 -3, एक्स ॲक्सिसवर 0 आणि वाय ॲक्सिसवर -3, इथे येईल ते. तिसरा पॉईंट 1, -2 म्हणजे एक्स ॲक्सिसवर +1 आणि वाय ॲक्सिसवर -2, इथे येईल ते. आता एक्झॅक्ट मी पहिले सांगितले आताही सांगतोय की ॲक्च्युअल जे आहे ते तुमच्या ग्राफ बुकवरतीच मिळेल तुम्हाला. इथे हे मेजरमेंट परफेक्ट नसल्यामुळे मागे पुढे होतं. बघूयात आपण आता. सुमित पॉज कर. बघा आता आपण या इक्वेशनची लाईन काढण्यासाठी काय काय केलं, या इक्वेशनची लाईन काढण्यासाठी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर त्या लाईनही आपण ग्राफवरती काढून घेतल्या. आता त्या लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो पॉईंट बघा, त्याचे कोऑर्डिनेट बघा. एक्स कोऑर्डिनेट काय तर 4 आहे आणि वाय कोऑर्डिनेट आहे 1. म्हणजे या एक्झाम्पलचं किंवा यांचं सोल्युशन जे आहे ते किती आहे, 4,1. इथे एक्सची व्हॅल्यू आहे 4 आणि वायची व्हॅल्यू आहे 1. ओके.